प्रचंड वगैरे आपण पाहू शकता. आज गुरुवार 16 तारीख आहे. ही दुसरी घटना आहे. तर हा कोला बघा केज रोडवर म्हणजे मसाजोग या ठिकाणी हा एक. आता इथं माणूस जर असता तर किती लोक जमली असती. तर चला ड्रायव्हर भावाला विनंती माझी एक ब्रेक टच करा. तर हा एक आहे. आपण दुसरा एक दाखवू त्या ठिकाणी. थोडं गाड्या चालू आहेत. जात फार दुर्मिळ होत चालली. सगळ्याला विनंती अशा मुक्या प्राण्यावर जर आपण दया केली तर थोडंसं बरं राहील. कारण तुम्ही बी रोडवर फिरताय. हा पाऊस तिसरा आहे. तर आपण याला रोडच्या साईडला टाकणार आहोत. कमीत कमी 1-2-3 तासापूर्वी ही घटना घडलेली. आणि हे दाखवू शकताय ज्याप्रमाणे माणूस म्हणतं कुत्र्याच्या मौतीने मरण येतंय. ही पहा, विचार केला तर ही दुर्दैवी घटना आहे. ड्रायव्हर भावाला माझी एकच विनंती की आपण पाहू शकताय आता ही ॲम्ब्युलन्स चाललेली. कुणावर तरी वेळ आहे म्हणून तिला घेऊन दवाखान्यात चालले. पण अशा मुका प्रयाणासाठी कोणी नाही आहे. ड्रायव्हर भावाला माझी विनंती परत होता होईल तेवढं ब्रेक मारा. याला वाचवण्याचा प्रयत्न करा. आज बघा 3 जीव या रोडवर गेले तर कोणालाही काही त्याचं घेणं देणं नाही आहे. कारण या मुक्या जीवाला वाचवणारा किंवा ह्याला वाचा नाही असा कोण आहे का? त्याच्यामुळे तुम्हाला माझी विनंती की आपण बी रोडवर चालतो. कधी काळी आपलीसुद्धा अशी परिस्थिती होऊ शकते. त्यावेळेस परमेश्वर आपल्याला साथ देऊ शकतो. म्हणून आपण या मुक्या प्राण्यासाठी थोडं ब्रेक टच करा. काळजी घ्या. अचानक आल्यावर तुम्ही काय करू शकत नाही. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारणच एकच आहे की हा व्हिडिओ बघून जर तुम्ही एखादं वाचवलं किंवा ब्रेक टच केलं तर त्याला त्याचं पुण्य लागेल. आणि या मुक्या प्राण्यासाठी आपण जर ब्रेक टच केलं कधी काही आपल्याला धोका होता आणि देव आपल्यासाठी ब्रेक टच करतो. आपण साईडला काढले कारण ही रोड फार वाईट आहे. जीव हा प्रत्येकाचा साथ गाड्या चालू आपण एक ठिकाणाहून पुढचं साईडला पोहोचणार आहोत. आणि भैयाने उभा राहून व्हिडिओ काढला. तुमचं नाव भैया? समाधान यांनी उभा राहून सहकार्य केलं. कारण व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे. कोणीतरी ब्रेक टच करीन. माणूस गतिरोधक आल्यावर ब्रेक टच करतो. तसं या प्राण्यासाठी जर ब्रेक टच केलं तर आपल्याला वेळ आल्यावर देव तुमच्यासाठी ब्रेक टच करीन आणि तुमचा जीव वाचेल. एवढं सांगतो. जय हिंद.